ॲक्च्युली आमचा हरिहरेश्वरचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल झाला आणि आम्ही मग आता इथे चाललो. असा कधीच ओव्हरटेक मारत जाऊ नका ज्यावेळेस तुम्हाला काही दिसत नसेल. लेफ्ट साईडचा टर्न असेल आणि तुम्ही ओव्हरटेक करत असाल तर चुकीचे आहे. अशा वेळेस तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला इथे गाडी दिसते. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. अशा रस्त्यात काही गोष्टी घडत असतात. इंडिकेटर आहे ना, इंडिकेटर. हे असे त्यासारख्या गाड्या घालतात, फक्त पाठी बघतात, हात नाही करत, नाही इंडिकेटर देत. लोकांना समजणार कसं पाठीमागच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ब्लॉगर निखिल म्हात्रे. खूप दिवसानंतर आपला आज प्लॅन झालेला आहे कुठेतरी जाण्याचा. आत्ता आम्ही आंबेगावला आहोत, निघालेलो आपल्या नवीन बाईकवर. आपण चाललेलो आहोत ते म्हणजे लोणावळ्याला. लोणावळा एक खूपच चांगला पॉईंट आहे. शॉर्ट राईड करायची असेल तर शॉर्ट राईडच म्हणू शकतो लोणावळा म्हणजे. कारण की लोक खूप साऱ्या लॉंग राईड्स मारतात, म्हणजे 300 किलोमीटर 500 किलोमीटर अशा. पण ही आपली शॉर्ट राईड असणार आहे. सोबत माझ्या चैताली आहेच. हाय. तर लोणावळ्यामध्ये आपण आज ड्यूक्स नोज हा एक पॉईंट आहे, तिथे जाणार आहोत. ड्यूक्स नोज म्हणजे नागाच्या फण्याच्या आकारासारखा एक डोंगर आहे, जो की आपल्याला लोणावळ्यातला एक जाताना एक फेमस पॉईंट आहे, खंडाळा पॉईंट. तिथून सुद्धा दिसतो. जिथून आपल्याला खोपोली दिसते त्याच पॉईंटवरनं तो पॉईंटसुद्धा दिसतो. ॲक्च्युली आमचा हरिहरेश्वरचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल झाला आणि आम्ही मग आता इथे चाललो. आणि बऱ्याच दिवस असं चाललेलं की रविवारी काही ना काहीतरी कामं असायची, पण आज बोललो की आज काही काम असलं तरी ते कॅन्सल करून आपण राईडला जाऊन येऊयात. आत्ता मी सावरसईला, हे कामारली जवळ आहे, कामारली. तर अशी ही आपली सुझुकी व्हीस्टॉर्म 250 SX ही बाईक आहे आपली. आणि कलर बाईकचा कसा वाटतं मित्रांनो, भगवा कलर, आपला खतरनाक कलर, एकदम भारी कलर. आणि तोच कलर आपण निवडला आहे. ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन होते, एक येल्लो, ब्लॅक आणि हा कलर. आणि ज्या वेळेस बाईक घ्यायला गेलो त्यावेळेस मला हाच कलर सर्वात जास्त आवडला होता. तो नजरेतच भरला. काही कारणांनी कॅन्सल केला आणि येल्लो कलरची बाईक घेतली. बाईक घ्यायला पण गेलेलो डिलिव्हरीसाठी आणि तोच कलर, येल्लो कलरच घेतलेला. पण त्यानंतर शेवटच्या क्षणाला असं वाटलं की यार नको, आपल्याला हाच कलर घ्यायचा आहे. म्हणून मग मी येल्लो कलरची जी आहे ती कॅन्सल केली आणि ही बाईक फायनल केली. अशी आहे ही या बाईकच्या मागची स्टोरी. 60 वगैरे हा स्पीड तर नॉर्मल आहे याचं या बाईकसाठी. अजून आपण टॉप स्पीड काढला नाही, त्यावेळेस आपल्याला समजेल की ह्या गाडीची कॅपॅसिटी. म्हणजे तसे मी आधी लोकांनी ज्या घेतल्यात बाईक त्यांचे रिव्ह्यूज तर बघितलेत आणि बाईकचा परफॉर्मन्स खतरनाक आहे. आता आपण डायरेक्ट थांबणार आहोत ते म्हणजे खोपोलीच्या पुढे. वरसईला आता आपण पोचतोय. आणि या बाईकबद्दल एक सांगायची गोष्ट म्हणजे लो RPM हाय गिअरवरती सुद्धा गाडी व्यवस्थित चालते, तर झटके नाही देत तेवढी. मी आता 3rd गिअरला आहे आणि 30चा स्पीड आहे, तरी पण गाडी आरामात कोपअप करेल. कुठेही गाडी झटका देणार नाही. हे बघा, आरामात गाडी उठते. त्याच्यामुळे कसं आहे, ट्रॅफिकमध्ये तुम्हाला जास्त गिअर चेंज करायचं आहे भानगड नाही पडत. असा कधीच ओव्हरटेक मारत जाऊ नका ज्यावेळेस तुम्हाला काही दिसत नसेल. लेफ्ट साईडचा टर्न असेल आणि तुम्ही ओव्हरटेक करत असाल तर चुकीचे आहे. अशा वेळेस तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला इथे गाडी दिसते. तुम्हाला आता मी दोन्ही एक्झाम्पल समजवलेत, कुठे ओव्हरटेक करायला पाहिजे आणि कुठे नाही. सेफली राईड करा आणि तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तेवढाच स्पीडमध्ये गाडी चालवा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. अशा रस्त्यात काही गोष्टी घडत असतात. हां, तेच तर. वेदर एवढा क्लिअर नाही आहे, क्लाउडी आहे. त्याच्यामुळे ड्यूक्स नोजला गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी दिसत आहेत प्रश्न आहे. इथे खोपोलीला जाताना पालीफाटा म्हणून एक येतो. आता इथे नवीन झालं आहे फ्लायओव्हर,
मला वाटतं तिकडून येताना फ्लायओव्हरनं डायरेक्ट हे होईल, म्हणजे इथे ट्रॅफिक जास्त होतं त्यासाठी. हा रस्ता जातो तो पालीकडे आणि इमॅजिकाकडे, ॲक्वा इमॅजिकाकडे हाच रस्ता जातो. आणि जर एक्सप्रेसवेला जायचं असेल तरीसुद्धा हाच रोड आहे. आणि हा खोपोलीसाठी 4-5 किलोमीटर पाली फाट्यावरनं गेलात ना पुढे की मग तिथे येतो ॲक्वा इमॅजिका. जास्त लांब नाही आहे. जागोजागी रस्त्याचं काम चालू आहे. 2-3 वर्ष झाली या रस्त्याचं पण काम चालू आहे, कंप्लीट नाही झालं अजून. मुंबईवरनं जर येत असाल एक्सप्रेसवेनी आणि खोपोली एक्झिट पाहिजे असेल तर हा एक्झिट आहे खोपोलीसाठी. इसांबा फाट्याला पोचलो, इसांबा फाटा. आणि इथे भूषण स्टील आहे आतमध्ये. भूषण आता ती टाटाने घेतली आहे, तोच हा फाटा आहे. ॲक्च्युली या साईडने ओव्हरटेक मारायचा नसतो, पण तिकडून जागा नाही म्हणून मी इथून मारला. गाडीला या ABS आहे, स्विचेबल नाही आहे. पण पुढे बघ रे मित्रा नव्हता तो, अंकल होता. खोपोलीमध्ये शिरतानाच इथे बरेचसे कन्स्ट्रक्शन चालू आहेत. बऱ्याच वर्ष इथे काहीच नव्हतं. खोपोलीला माझ्या खूप फेऱ्या असायच्या, कारण की मी कॉलेजला होतो खोपोलीला. आणि आपली सासगावची जी यात्रा भरते ना तिथलं मंदिर हेच आहे वरती. इंडिकेटर है ना, इंडिकेटर. हे असे त्यासारख्या गाड्या घालतात, फक्त पाठी बघतात, हात नाही करत, नाही इंडिकेटर देत. लोकांना समजणार कसं पाठीमागच्या. तुम्ही पण त्यासारख्या इथनं गाड्या चालवा साल्यांनो. चला जाऊ द्या. आता खरं सुरुवात होते खंडाळ्या घाटाची. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा. ट्रायम्फ, डॉमिनार. सो फार सो गुड. गाडी व्यवस्थित चालले थर्ड गिअरवरती सुद्धा आणि इझिली पिकअप घेते आहे. बघा, छोट्या जर गाड्या जाणार असतील ना इथून एक्सप्रेसवेला जाण्यासाठी आहे, म्हणजे जर तुम्हाला मुंबई साईडला जायचं असेल तर. आणि हा जो रस्ता गेला आहे तो डायरेक्ट एक्सप्रेसवेला जोडतो, जो की तुम्ही पुण्याला जाऊ शकता. आणि हा आपला ओल्ड मुंबई पुणे हायवेसाठी आहे रस्ता. छोट्या गाड्या इथून जाऊ शकतात आणि मजा येते आज याच्यात चालवायला बाईक. काय तुला काय वाटतंय? हा रस्ता आहे तो डायरेक्ट एक्सप्रेसवेला जॉईन होतो. आपण आता खंडाळा पॉईंटला उभे आहोत. खाली आपल्याला खोपोली सिटी दिसते आणि त्याचबरोबर अपोजिट साईडला इथे ड्यूक्स नोज दिसतं, जिथे आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला जायचं आहे. खूप हायटेड आहे, बघू शकतो. चला जाऊया, नाही तर लेट होईल आपल्याला, कारण की वरती जाताना परत गरम होईल. आता इथून आपण लोकेशन लावूया, कारण की तिथे जायचं माहीत नाही आहे. चला. इथे खूप साऱ्या बाईक थांबलेल्या आहेत. निंजा वगैरे आपल्याला बघायला भेटतात.
कावासाकी निंजा आणि यामाहा R1 वगैरे आहेत. संडे असला की आणि तुम्ही लोणावळ्यात आलात की तुम्हाला खूप साऱ्या बाईक्स बघायला भेटतात. आता आपल्याला पहिले कुरवंडे गावात जायचं आहे. थंड वाटायला लागलं आता. बिग बाईक ट्रायम्फ 650 किती दिसत आहेत. माय फेवरेट बिग बाईक. हे काय बेनेली. खंडाळ्यात पोचलो आपण आता. खंडाळा तलाव. काका आहे ना हा. तोच आहे. लोणावळा. आणि इथे खूप मोठा ग्राउंड आहे. बघूया पुढे जाऊन आपण. हा ग्राउंड दिसला की समजायचं आपल्याला इथेच जायचं आहे गाडी लावायला. हे बघ इथून जायचं आहे. बाईक इकडेच लावायला लागेल कुठेतरी. अशी होती आमची लोणावळा बाईक राईड. तुम्हाला ही बाईक राईडची व्हिडिओ कशी वाटली ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत जरूर पोहोचवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.